गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच राहायला हवं. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि मस्त वाटते. अर्थात तुम्ही हा व्हिडिओ रविवारी बघणार आहात एक दिवस नंतर. तर काय चाललं आहे मंडळी? मजेत आहात ना? कालच आपल्या म्हणजे मुंबईमध्ये जो ट्रान्स हार्बर लिंक रोड, ज्याला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू रोड, नावाशेवा रोडचं उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते. ॲक्च्युली आपल्याला त्या रोडवर जाता येणार नाही, कारण त्या रोडवर आहे 4 व्हीलरलाच अलाउड आहे आणि कमीत कमी 100ची स्पीड आहे आणि टोलसुद्धा परवडणारा नाही आहे आपल्याला. त्यामुळे बघूया भविष्यात कधी जर आपल्याला कोणाच्या गाडीने तिथे जाता आलं तर बघू. तो रोड दाखवायची इच्छा होती खूप माझ्या मनात, कारण तो रोड मलासुद्धा पाहायचा होता. पण ठीक आहे, आता तरी शक्य नाही आहे आणि बाईक तर अलाउड नाहीच आहे. आणि तर असती तरी आम्ही गेलो नसतो, कारण एवढ्या स्पीडला आपल्याला जमणार नाही. तर मंडळी, आपण बघू नंतर. जर कधी भविष्यात बघता आला रोड तर नक्कीच बघू. तोपर्यंत आपण बघू आजूबाजूची छोटी मोठी ठिकाणं जी आपल्याला परवडणारी पण आहेत, दाखवण्या येण्यासारखी आहेत, जिथून आपल्याला जाणं शक्य आहे, ती नक्कीच दाखवू, तुमच्यापर्यंत आणू. तुरताच जरी नाश्ता करायला या मंडळी. अंड्याची भाजी आहे, अंड्याची भाजी बटाटा वगैरे टाकून, चपात्या आहेत. तर या मंडळी नाश्ता करायला आपण नाश्ता करूया. आता जरा मंडळी गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन येतो, कारण गॅसच्या ऑफिसमध्ये काहीतरी ते आधार कार्ड वगैरे म्हणजे KYC परत अपडेट करायचं आहे. केलं नव्हतं बरं. ॲक्च्युली आता बरंच रेशन कार्डवर पण, रेशन दुकानांवर पण तुमचं म्हणजे हे KYC अपडेट करायचं आहे, म्हणजे थंब द्यायचं आहे. काय माहिती काय आहे, पण ते अर्जंट बेसिसवर सगळं करायचं आहे असं चाललं आहे. माझं रेशन कार्डवर द्यायचं राहिलं आहे. आता गॅसच्या बुकिंगच्या ऑफिसमध्ये चाललं आहे. नाही, मी गॅसच्या ऑफिसमध्ये आलो आहे, जिथे काही गर्दी नसते तिथे बघा आज गर्दी झाली आहे. लोकांचे बुकिंग्स वगैरे. मला वाटतं गॅसची डिलिव्हरीचा पण प्रॉब्लेम आहे. नाही, सगळीकडेच असेल असं मला माहीत नाही, पण इथं पण कारण इथं तेच इश्यू डिस्कस करतायत. कुणाची KYC अपडेट नाही. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं असेल तर जवळच्या ह्याच्यावर बघा, तुमच्या इकडे आलं आहे का तसं, जाऊन अपडेट करा. रेशनवर पण अपडेट करा, नाही तर रेशन भेटायचं नाही. गर्दी आता 3 वाजता यांचा झाला आहे लंच टाईम. सात झाले आणि आता चहा घेतोय, चहा पाव. चला या. आता आम्ही थोडंसं चिकन आणलं आहे. अरे बॅटरी लो. आम्ही थोडंसं चिकन आणलं आहे. आता समीक्षा त्याला बघा, हे थोडंसं चिकन कशाला फ्राय करायला काय? हो, तनुला खायचंय, फ्राय करायचं. आलं लसूण पेस्ट लावले, हिरवं वाटायला बाकी त्याची ग्रेव्ही. चिकन बनवायचं. चिकन, कारण उद्या चिकन मंडळी, उद्या काय आहे, संक्रांत आहे, भोगी आहे. तर उद्या चिकनचा वार असला तरी आपण चिकन खाणार नाही आहोत. उद्या आपल्याकडे भोगीची भाजी बनणार आहे. आता हे मॅरिनेट करून देते आणि नंतर हे तळणार ना, फ्राय करणार. साईडला चिकनचं कालवण होतं आपलं कोंबडीचं कालवण. आणि ते आपण ते मग अशी चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ना पीस, त्याला मगाशी आलं लसूणची पेस्ट लावली समीक्षाने. उजेडात घेऊया आपण जरा, अंदाज होते आमच्या इथे. आलं लसूणची पेस्ट लावून घेतली. मॅरिनेट किती वेळ मॅरिनेट केलेलं का याला? अर्धा तास ठेवलं होतं. आणि हा इथं आता चिकन 65 मसाला घेतला आहे ना, पूर्ण अख्खं पॅकेट घेतलंस? 10 रुपयाचं पॅकेट. अच्छा. आणि कढईत तेल तापत टाकलं आणि आता वरतून तांदळाचं थोडंसं पीठ घेतलं मस्त. आता इथे चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं. तुम्ही याच्यात अंडं पण टाकू शकता ना का? चिकनमध्ये अंडे टाकायचं मस्त आहे. आणि हे काय, आता आपलं घरचं तिखट पण ॲड करून घेतलं आहे. अरे बापरे, किती चमचे टाकलेस? एकच चमचा टाकायचं, मी थोडं करून टाकले. अच्छा, एकच चमचा टाका, नाहीतर फार तुमची हालत खराब. कारण चिकन आधीच गरम असतं. ह्यात दही टाकलं तर चालतं काय? टाकतात ना, दही सुद्धा टाकू शकता. इथे आपलं चिकनचं शिजत आलंय जवळजवळ ना, आताशी घातलंय. पाणी ठेवलं होतं.
उकळीचं पाणी. आता हे मॅरिनेट करून घेतलेलं आपण ह्यात पाणी नाही टाकायचं ना समीक्षा या मिश्रणामध्ये. अच्छा, जसं आपण मच्छी हे करतो त्यात घोळून आपण टाकतो. तापले का तेल? हा घे. आता इथे बघा आता हे पीस मॅरिनेट करून घेतलं आहे आणि आता हे याच्यात सोडले. मच्छीसारखंच आहे म्हणजे डीप फ्राय करून घ्यायचं. उडायचं आमच्या आलं बाजू सर. त्याला किती साधारण त्याला तळायचं आपल्याला अंदाजे साधारण पाव किलो असेल ना चिकन. हो. आपलं असं चिकन 65 तयार होतं आहे. अंडा पण टाकतो. अंड्याचं ते पिवळं नाही टाकायचं, वरचं टाकायचं असतं. मी काय टाकलं नाही. मंद आचेवर करायचं का? नाही ना, मध्यम. स्लो एकदम मीडियम. पण आपलं इथे चिकन किती वेळ लागेल हे चिकन शिजायला किती वेळ लागेल? चिकन शिजायला किती वेळ? 10-15 मिनिट. चिकन 65 तयार झालेले आहेत. त्याला मसाला मी नंतर गार्निशिंग करा, प्लेटमध्ये वाढा. आम्ही आपले आता आम्हाला खायचे आहेत, भूक लागली आम्हाला. गरम गरम पीस बघा आतमध्ये एकदम मस्त शिजलेत, तळले गेले. मस्त असं ज्युसी आहे, छान. जेवण इथे तयार आहे. चिकन 65 पीस काउंट आम्ही असे जेवताना कमी उरलेत. इथे चिकन आहे, कलेजी आहे, चपाती आहे आणि आम्ही सगळ्यांना जेवायला बसलो. तर चला या मंडळी जेवायला. मस्त चिकन झालं आहे मंडळी. आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जर आमच्या विभागाची मिटिंग होती, त्या मिटिंगला गेलो आणि आता इथे उशीर झाला होता. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. बाय बाय.